नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आलेलो आहोत साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यातल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत, माहेरी आलेल्या आहेत माहेर वाशिनी नेहमीप्रमाणे. आणि मला माहिती आहे की ते खेळ खेळण्यासाठी उत्सुक आहे, कारण यातलीच एक होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण आज इथे सगळ्या ताया आल्या तर मला एक गोष्ट मला खूप सांगावीशी वाटते, ती म्हणजे एका कंपनीमध्ये प्रमोशन द्यायचं ठरतं कामगारांना. पण त्यासाठी एक अट असते, त्यासाठी प्रत्येकाच्या हातामध्ये एक फुगा दिला जातो आणि दुसऱ्या हातामध्ये एक सुई दिली जाते. आणि अट अशी असते की त्या 30 सेकंदामध्ये ज्या कामगाराच्या हातामध्ये फुगा शिल्लक राहील त्याला प्रमोशन दिलं जाईल. आणि 30 सेकंद सुरू होतात आणि प्रत्येक जण दुसऱ्याच्या हातातला फुगा फोडण्यामध्ये बिझी होऊन जातो आणि अशा पद्धतीने कोणाच्याच हातातले फुगे शिल्लक राहत नाही. त्यामुळे कंपनी म्हणते कोणाच्याच हातामधले फुगे शिल्लक नाहीये, कारण प्रत्येक जण दुसऱ्यांच्याच हातामधले फुगे फोडण्यामध्ये बिझी झालेला आहे. तेच जर प्रत्येकाने आपापला फुगा वाचवला असता तर आज प्रत्येकाला प्रमोशन मिळालं असतं. मंडळी, गोष्ट तीच असते की आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना तर सगळं सुरळीत होऊन जाईल. म्हणूनच आपल्या आयुष्याकडे बघण्याचा, आपल्या आजूबाजूच्या भोवतालच्या माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना तर नाती खूप सोपे होऊन जातात, खूप आनंदी होऊन जातात आणि खूप स्वच्छंदी होऊन जातात. या किस्स्यानंतर अर्थातच आपण आपली नाती, माझी जी तायांबरोबरचं नातं, या सगळ्या तायांबरोबर एक नातं माझं जे जोडलंय ना ते इतकं छान आणि गोड झालंय ना, मला खरंच खूप आनंद आहे त्याचा. आणि आज ज्या सगळ्या ताया इथे आलेल्या त्या तायांबरोबर आपण खेळणार आहोत आजचा खेळ. पण त्याआधी माहेरच्या आठवणी या तर होणारच ना, त्यासाठी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपाली गादे. माहेर कुठलं? अमरावती. हो. आणि सासर? सासर सातारा. काय फरक होता माहेर आणि सासरच्यांमध्ये? माहेरी सगळेजण खूप प्रेमाने काळजी घेत होती माझी, आणि लांब असल्यामुळे सासरी असं वाटायचं की बाबा हिला कोणी नाही. हां, त्याच्यामुळे ते थोडंसं मला भीती वाटायची. ते सांभाळून घेतलं त्यांनी मला, पण मलाच माझी भीती वाटायची की माझं माहेरचे लोक इतक्या लांब आहे, कोणी सारखं येऊ शकत नाही, भेटू शकत नाही. तिथे थोडंसं मनाला खंत वाटायचं. पण तरी आता मोबाईल फोनमुळे एवढं काही लांब वाटत नाही. अच्छा, काय असा एखादा प्रसंग तुम्ही सांगाल की जो आठवला की खूप? हां, म्हणजे माझ्या जेव्हा गळ्याचं ऑपरेशन झालंय ना तेव्हा मला रक्ताचं कमी होती. डॉक्टर म्हटलेले यांना रक्त पाहिजे. पण तेव्हा काय झालं, त्या अमरावतीमध्ये परतवाडा जिल्ह्यात माझं ऑपरेशन झालं. तिथे कोणत्याच दवाखान्यात रक्त नव्हतं. मग तेव्हा माझे मामा आले आणि माझा भाऊ आला. ओ पॉझिटिव्ह दोघांचं पण रक्त. त्यांनी तात्काळ काही विचार न करता दोघांनी रक्त दिलं आणि त्यांनी सोबत अजून आणले रक्त देण्यासाठी. त्यांचे मी खूप आभारी मानते की त्यांनी रक्त दिलं म्हणून मला हे सगळं आता बघायला मिळते. माझा जीव वाचला तेव्हा. नक्कीच ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. ताई, तुझं नाव सांग. सीमा गणेश घोरपडे. काय तुम्ही माहेरची आठवण सांगाल? काय एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय? सण मराठी सोहळा सेकंदवर मला हे सांगता येते. आता माझा भाऊ त्यावेळेला खूप परिस्थिती बिकट होती. वडील माझे एक्सपायर झाले तेव्हा माझा भाऊ 9वीत होता, नुकताच एक्झाम दिलेली. त्याच्यानंतर वडील गेल्यानंतर डोंगरच कोसळला झाला. 4 बहिणी, 1 भाऊ. आई थकलेली, शेती नव्हती, ताई थकलेली. आई जाऊन रानात मजुरी करायची, एवढ्यांना शिकवायचं होतं. त्यात भावानं 10वीपर्यंत त्यानं बोर्डात 3रा काढला. भावाचं माझं कौतुक करेल एवढं थोडंच आहे. एवढं गरीब परिस्थिती, पत्र्याचं घर, असं एवढं शिक्षक क्लास न करता त्यानं 10वीत बोर्डात 3रा नंबर काढून सगळ्या गावात त्याचं नाव रोशन केलं. वा. त्याच्यानंतर शिक्षण 12वी सायन्स केलं. त्याला इंजिनिअरला ॲडमिशन घ्यायला पैसे नव्हते. त्यावेळेला अख्ख्या गावकऱ्यांनी म्हणून त्याला पैसे दिले आणि नंतर तिथपर्यंत पोचस्तोवर ती तारीखसुद्धा पुढं ढकलली गेली.
पुन्हा त्याने एक वर्षभर पुन्हा जॉब केला, वॉचमन म्हणून काम केलं. पुन्हा तो इंजिनियर, आता मेकॅनिक इंजिनियर झाला, डिग्री झाली. म्हणजे खूप म्हणजे भावाने आणि बहिणीची लग्न झाली, त्यानंच तेवढी जबाबदारी केली. वडिलांच्या मागात आमचा भाऊ म्हणजेच आमच्या वडिलांप्रमाणेच भावाने खूप जबाबदारी पार पाडले. आणि 16 सख्यांच्या द्वारे मला भावाचं कौतुक करायला येते, ह्याचा खूप मला अभिमान आहे. त्याच्यानंतर त्याच्या जबाबदारी दोन्ही बहिणीची लग्न त्यानं केली. आणि त्यात माझी बहीण एक्सपायर झाली बर्न होऊन, बहिणीचे मिस्टर पण एक्सपायर झाले. त्या दोन्ही पोरांचं त्यानं सांभाळ केला. आता ती मुलगी मेकॅनिक इंजिनियरला आहे, शिकते. बहिणीचा मुलगा मिलिटरीमध्ये ट्राय करतो. कारण तिकडची लोक अनाथ आश्रममध्ये घालायला निघालेली बहिणीची. ती 2 पोरं लहान लहान, 2.5 वर्षाची पोरगी होती, 2.5 वर्षाचं पोरगं आणि 5 वर्षाची पोरगी. दोघंही आई वडील वारलेले. किती सुंदर. असा भाऊ प्रत्येक घराघरात पाहिजे आणि प्रत्येक ताईच्या मागे असा भाऊ खरंच खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. तुमच्या भावाचं खरंच अगदी मनापासून कौतुक आहे ताई. भावाने असं मला वाटतं दरवर्षी मला जन्मोजन्मी हाच भाव मिळावा अशी मी देवापुढे अपेक्षा करेन. नक्कीच ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. आणि आपल्या या माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपला हा खेळ. आणि हा खेळ असणार आहे या खुर्चीसाठी. अरे यार ए विनय यार, अरे खुर्ची बघ ना किती मळली आहे यार. एक मिनिट अभि, इकडे हे बघ ना किती डाग आहे. हे जरा साफ कर. इथे बघ, इथे बघ, इथे इथे हे जरा साफ कर. हा व्हेरी गुड. हा बाबा इथे हा डाग आहे. हे इथे बघ ना, इथे ताई बसणार आहे ना. एवढा काय आहे खुर्ची? 5-5 मिनिटांनी सहाय करू सांगा. काय आहे या खुर्चीत? अरे ही साधी सुधी खुर्ची नाहीये बाबा, फार महत्वाची खुर्ची ही. एवढाच काय असं आमच्या कोकणात पण घेऊन या ना. कोकणात येणारच आहे ना बाबा, कोकणात पण येणार आहे बाबा. हा 16 सख्यांचा घेऊन कोकणात पण येणार आहे. आवलं तर आपण साताऱ्यामध्ये, हा कोकणातच घेऊन गेला. आता व्यवस्थित झालेली आहे, साफ झालेली आहे. तू जाऊ शकतोस अभि, जाऊ शकतोस. क्या बात आहे. बघितलं तर या खुर्चीचं महत्व अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलंय आता. कारण ही खुर्ची आहेच तशी, ही साधी सुधी खुर्ची नाहीये, ही आहे मानाची खुर्ची. आणि जी ताई ही मानाची खुर्ची पटवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्यासाठी लकी ड्रॉ मधून 14 ताया निवडल्या जाणार आहेत. आणि आता त्या 14 ताया निवडण्यासाठी मी येणार आहे बॉक्स घेऊन तुमच्याकडे आलो. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. आणि ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या जाणार आहेत आपल्या खेळामध्ये. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि आपल्या लकी ड्रॉ मधून या 14 ताया सहभागी झालेल्या आहेत आपल्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे, आपण अर्थातच सगळ्यांनी लहानपणी स्टॅच्यू हा खेळ खेळत आलेलो आहोत. याच खेळाची आठवण करून देणार मी पुन्हा एकदा. पण ह्यामध्ये संगीत सुरू होणार आहे आणि संगीत सुरू झाल्यानंतर प्रत्येक ताईने अगदी बेभान होऊन नाचायचंय. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये थांबायचं. जी ताई हलेल ती बाद. आणि अशा 4 ताया बाद होणार आहेत. आणि त्यानंतर राहिलेल्या 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तयार आहेत तुम्ही सगळे? नक्की. हा चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. पण त्यासाठी म्युझिक प्लीज.
अरे बापरे, आता बघूया कोण जाते बाहेर. हिचं काय सांगते तुम्हाला. हिने काय केलं? अच्छा, कानातले झुमके दाखवते. हा, अच्छा, सोन्याचे. हो हो. नाही, माझ्याकडे पाहिल्यानंतरच हसायला लागली. ये इथं बाद झालेली आहे तू, इथं बसू शकते. अरे बापरे, आता ह्या ताईंचं काय म्हणणं आहे? या ताई तुम्ही हल्ल्यात तिथे या इथं बाजूला बसू शकता. ह्या ताईंचं काय म्हणणं आहे बाबा? काय म्हणणं आहे काही कळत नाहीये. हरकत नाही. या ताई हसल्यात तुम्ही, या इथं हसल्यात ताई तुम्ही त्या बाजूला बसू शकता. अरे बघा ना, ये कड़क एकदम. हिलने कच नहीं. किती भी कोई भी कुछ भी बोलो, हिलने कच नहीं. हाँ, ताई बोलला ग काहीतरी, ताई काहीतरी बोलला ग. असं काय झालं ताई? या ताई बात झालेलं तुम्ही. क्या बात आहे. 4 ताया बाद झालेल्या आहेत. आणि आता आपण जाणार आहोत ह्या 10 तायांबरोबर आपल्या पुढच्या खेळामध्ये. या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती प्रत्येक ताईने अशी ती रिंग घ्यायची आणि उड्या मारत 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 ती सफेद लाईन पार करायची. पहिल्या 5 ताया जी सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. 1 2 1 2 3. ये बात. ये बात, व्हेरी गुड. मस्तच. उड्या मारत परत जायचंय. उड्या मारत परत. हा, ये बात. हा, ये दिशून. हा, ये. अरे ये बात. हा, हा, व्हेरी गुड. अरे बापरे. हा, या या या. हा, व्हेरी गुड. हा, तुम्ही बाद झालेला आहात. अरे बापरे. हा, व्हेरी गुड. मस्तच. हा, अरे वा. त्या खेळातून या 5 ताया गेलेल्या आहेत पुढच्या खेळासाठी. खूप खूप अभिनंदन. आणि अरे मला नाही का आता जोक आठवलाय. आता एक जोक आठवला. म्हणजे एकदा सासू सुनेचं भांडण होतं. हा, सासू सुनेचं भांडण होतं. तर सासू रागवून बोलते सुनेला, तुझ्या डोक्यात ना भुसा भरलाय भुसा. तेव्हा सून लगेच म्हणते आपल्या सासूला, तरीच तुम्ही माझं डोकं खात असता. डोक्यात भुसा म्हणून डोकं. कसा वाटला? कसा वाटला? एवढा वाईट होता माझा जोक. रडत रडत गेल्या तरी पण हरकत नाही. या 5 ताईंना घेऊन मी जाणार आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये. काय वाजवा सगळ्यांनी. 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा दिलेला आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचं आहे. ओरडल्यानंतर लंगडी घालत 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 त्या लगोऱ्यांपर्यंत जायचं आहे. आणि आपल्या लगोऱ्या त्या रिंगणामध्ये व्यवस्थित रचायच्या. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि धावत जाऊन ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. कसं ओरडायचंय ताई? हा, ताई कसं ओरडशील?
अरे बापरे, तू कसं ओरड? हा हा हा, व्हेरी गुड. चला सुरू करूया आपला हा खेळ आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. हे 5. व्हेरी गुड. तुम्ही ओरडायचंय. हा, लंगडी घालत, लंगडी घालत. हा, लंगडी नाही, पुन्हा या माग, पुन्हा माग या लवकर. हा, पुन्हा मागे या लवकर. हा हा, क्या बात आहे. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, इथे सुई ओवलेली नाहीये ताई तुम्ही. ये बात. हा, व्हेरी गुड. हा हा, ये बात. हा हा, व्हेरी गुड. हा, आम्हाला लवकर वाचायचे लवकर नका. अरे देवा, हिथं काय होतंय? एक म्हणजे हिथं जाऊ का हिथं जाऊ? हिथं येतो. हा हा, लवकर रचायचे. हा, लवकर रचायचे. हा, व्हेरी गुड. लगोरी ओळा, लगोरी. हा, घरी जाऊन ओरडणार आता ताई तू. ताई कर ना ग, लवकर लवकर. ओ ना, कशाला खुर्ची? जाऊ दे आता. आता ओके, आता ओके. अगं लवकर आता रच इथं सुई. तुझ्या खेळामध्ये गेल्या 2 ताई, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि सगळे अडथळे पार करून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि या 2 तायांपैकी जी ताई ही मानाची खुर्ची पटकावेल ती असेल आजच्या खेळाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हा खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही ताईंनी नाचायचं. नाचत नाचत फिरत असताना जी ताई ही खुर्ची पटकावेल ती असेल आजच्या आपल्या भागाची हुकुमाची राणी. ताई तुझं नाव सांग. मीना राजेंद्र कोरे. माहेर कुठलं? घेरडी. आणि सासर? विटा. भाऊजी काय करतात? फोटो स्टुडिओचं आहे. फोटो स्टुडिओचं आहे. क्या बात आहे. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झालेली आहेत. ताई तुमचं नाव सांगा. सौ पौर्णिमा तानाजी शिंदे. माहेर कुठलं? माहेर सांगली आटपाडी. आणि सासर? सातारा. आणि भाऊजी काय करतात? आयटीला आहेत. आयटीला आयटीत असतात एकदम. हा, क्या बात आहे. व्हेरी गुड. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झालेली आहेत. हो हो, क्या बात आहे. आणि आता ह्या दोन्ही ताईंमध्ये होणार आहे आपल्या ह्या शेवटच्या खेळासाठी चुरस. आणि त्याच्यासाठी म्युझिक प्लीज हे बोलण्यासाठी एक खास गेस्ट, एक खास ताई तिला मी बोलवणार आहे. ताई ये इथं लवकर, इथं ये. ये बात आहे, माझी ताई इथं आलेली आहे. ताई हा, मी बोलतो तसं बोलायचं, ठीक आहे? आणि आता या 2 ताईंमधून होणार आहे. या 2 ताईंमध्ये होणार आहे हुकमाची राणी. हुकमाची राणी. हा, पण त्यासाठी त्यासाठी म्युझिक म्युझिक प्लीज. क्या बात है. म्युझिक प्लीज. मस्त मस्त. ये बात आहे. तारीफ देतो. आणि आजच्या खेळाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. क्या बात आहे ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. पण जी ताई उपविजेती झालेली आहे तिला सुद्धा मिळणार आहे सन मराठीची एक आठवण म्हणून ही एक छोटीशी भेट.
क्या बात आहे ताई, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पहिली तुळस माझ्याकडून. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. खूप छान वाटते. अगदी माहेर गेल्यासारखं वाटते. हो हो, अगदी बालपणात गेल्यासारखं वाटते. अगदी अगदी. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन.